रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. मानखुर्द वार्ड क्रमांक 143 मध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत एक वेगळे चित्र दिसत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची उमेदवारी न घेता थेट जनतेतून उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवार केशर सदाशिव दाजी बालगुडे यांना स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. महाराष्ट्र नगर परिसरातील पाणी, गटार, स्वच्छता, रस्ते, पावसाळी समस्या, आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांसाठी पद नसतानाही सातत्याने काम करणाऱ्या दाजी बालगुडे यांना मतदार आमचा माणूस मानत आहेत. हा पक्षाचा उमेदवार नाही, हा आमचाच आहे अशी भावना नागरिकांमध्ये ठळकपणे दिसून येते. ज्येष्ठ महिला आणि तरुण मतदारांमध्येही त्यांच्याबाबत विश्वासाचे वातावरण असून शिट्टी निशाणी असलेल्या या अपक्ष उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार मतदार व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानात जनतेतून उभा राहिलेला उमेदवार जनतेच्याच बळावर काय निकाल साधतो याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागले आहे. रॉयल मीडिया ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 143 अपक्ष उमेदवार दाजी बालगुडे या मतदारसंघात उभा आहे. महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र नगरमध्ये ज्यावेळेस या नागरिक याद राहायला आले, या ठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नव्हता. लोकांना चिखल तुळवत जावं लागत होतं आणि पाणी आणण्यासाठी 2 किलोमीटर जावं लागलं. 2 किलोमीटर डोक्यावर पाण्याचा अंदाज घेऊन होत्या. पाणी समस्या आणि रस्त्याची समस्या बऱ्यापैकी सुटलेली. आपण नागरिकांची थेट संवाद साधणार आहोत. या परिसरामध्ये तुम्हाला उमेदवार कसा हाकला? पहिल्यापासून आम्ही सर्व पक्षाचं काम करत आहोत. आम्ही सर्वप्रथम तिकीटसाठी मागणी केलेली होती. एवढं चांगलं काम असताना सुद्धा कुठल्याही पक्षाचे तिकीट स्थानिक उमेदवार असून सुद्धा आम्हाला नाकारण्यात आले. आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून चांगल्या पद्धतीत याच्या अगोदरसुद्धा काम केलेलं आहे आणि आम्हाला स्थानिक उमेदवारची अपेक्षा आहे. आम्ही स्थानिक उमेदवार निवडून देणार आहे. पहिल्यापासून बाहेरून आलेला उमेदवार, त्या उमेदवाराला स्थानिक लोकांनी मदत करून आम्हाला चेंबूर, कुर्ला अशा ठिकाणी कुठली समस्या घेऊन जायला लागत होती. सध्या आम्ही सर्वांनी महाराष्ट्र आघाडीने असा एक विचार केलेला आहे की आम्ही स्थानिक उमेदवार बालगुडे, केशर बालगुडे यांना आम्ही मदत करून महाराष्ट्राकडे एकता आम्ही दाखवणार आहे. महाराष्ट्र नगरमध्ये त्या लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकांनीच संधी दिलेली या उमेदवाराला आहे. काय संधी दिलेली आपण बोला की. जवळजवळ आम्ही 1995 पासून बालगुडे साहेबांबरोबर आम्ही इथे राहतो, चिखल पाण्यात राहिलो, सगळं हे केलेलं आहे. तरीही स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करणारच आहोत आणि 100% आपली सिटी बालगुडे साहेबांचीच बसणार आमच्या 143 वॉर्डमध्ये. एवढं बोलतो. या मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत. आरोग्याची समस्या आहे, शिक्षणाची समस्या आहे आणि या आपल्याला ही सगळी गर्दी दिसते. या गर्दीला कुठंतरी एक चांगला न्याय द्यायचा आपल्याला आणि या गर्दीला न्याय देण्यासाठी म्हणून या स्थानिक नागरिकांनी उमेदवार दिलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार दाजी बालगुडे ही या मातीची नाळ आहे. घरोघरी माणसांचं त्यांनी कष्ट बघितलेलं आहे. इथल्या लोकांच्या समस्या बघितलेल्या आहेत. सर्वसामान्यात कसं राहिले ते स्वतः सर्वसामान्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून असा विचार केला की सर्वसामान्य नेतृत्व करणारा माणूस हवा आहे. त्याला सर्व लोकांची समस्या माहीत पाहिजे. पण पहिले जे आले मोठे छोटे सर्व त्यांनी काही छोट्यांना काही विचारलं नाही. लोकांच्या समस्या काही जाणून घेतलेल्या नाहीत. ते कसं स्थानिक इथले आहेत, रहिवासीतले आहेत. पाण्यात लोक झोपडपट्टी होती, झोपडपट्टीपासून इथे राहिलेले आहेत. त्यांना लोकांची सर्व समस्या माहीत असल्यामुळं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना सांगितले तुम्ही उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. म्हणून आम्ही केसरताईंना आम्ही प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून देणार आहे. आपण बघितलं आतापर्यंत सगळ्या नेत्यांनी मतदार उमेदवार दिलेला आहे. मात्र हा उमेदवार इथल्या जनतेनं दिलेला आहे. जनतेची अपेक्षा आहे आणि जनतेला हवा आहे की हा उमेदवार आता निवडून आला पाहिजे आणि ही जनता त्यांच्या पाठीवर आले. काय मतदारसंघात समस्या होत्या नाही तर त्याच्यामध्ये सोडवलं आपण? आमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या समस्या पहिल्यापासून होत्या. त्या आपले दाजी बालगुडे सर्व त्यांच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्व गोरगरीब जनतेला पाण्याची समस्या सर्वात महत्त्वाची जी होती ती सुटलेली आहे. प्रत्येक गोरगरिबाला पाण्याचा नळ घरोघरी मिळाला आहे.
ज्या माणसाकडे पैसे नाहीत त्या माणसाला फुकटमध्ये किंवा बाबा महिन्यानी 4 महिने तुम्ही पैसे द्या, मी आज खर्च करतो असं खिशातले पैसे टाकून खर्च करून प्रत्येक गोरगरिबाला पाणी पाणी दिलं आहे. आणि कोण समजा आजारी आहे, कोण काय आहे, तर त्याच्या मागं अगदी 100% म्हणजे आर्थिक दृष्टी असो किंवा दवाखान्याचा विषय असो किंवा आणखी लहान मुलांच्या शाळेचा विषय असो, त्याच्यामागे धावपळ करणं, कोण आजारी असेल त्याच्यामागं पडणं, एखादं मैत चालवणं त्याच्यामागं त्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवणं, त्यासाठी होणारा खर्च करणं, अतिशय चांगल्या पद्धतीने या माणसाने या महाराष्ट्रामध्ये काम केलं आहे. आणि म्हणून आम्हाला आता सध्या तो माणूस जास्त गरजेचा वाटतो. दुसरा एक विषय असा आहे, या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेक बाहेरचे उमेदवार आले गेले, महाराष्ट्र नगरमधले पण आले, त्यांनी कुणीही काही केलेलं नाही. म्हणून आता आम्ही जनतेने असं ठरवलं आहे, हा उमेदवार कुठल्या पक्षाने दिला नाही आम्हाला, हा उमेदवार कुठल्या नेत्याने दिला नाही आम्हाला, हा उमेदवार आम्ही समस्त महाराष्ट्रवासियांनी दिलेला आहे. आमची खूप इच्छा आहे की हा तळमळीचा का माणूस आहे, हा एक तळमळीचा महाराष्ट्रामधला कार्यकर्ता आहे आणि या कार्यकर्त्याला आम्ही सर्व महाराष्ट्रवासी मिळून 100% निवडून देणार आहोत. माझी आमच्या 143 वार्डमधील प्रत्येक मतदाराकडे एक विनंती राहील की दाजी बालूंना शिट्टीचं बटन दाबून, आपली निशाणी आहे शिट्टीचं बटन दाबून सर्वांनी त्यांना विजय करावं एवढं मी बोलतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या निश्चितच तळमळ काय असते मतदाराची, स्थानिक नागरिकाची, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतो एक हमालाचा मुलगा आहे. हमालाचा मुलगा शहरामध्ये येतो, शहरवासियांच्या समस्या जाणून घेतो, कारण त्यांनी स्वतः या लोकांच्या, सामान्य लोकांच्या, गरीब कुटुंबातील लोकांच्या समस्या काय असतात सुद्धा अनुभवलेला आहे. म्हणून आपण तो उमेदवार देतात अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे. आपण या दिवसापासून राहिल्या की त्यांना प्रत्येक नागरिकाशी त्यांची घरोघरी नाळ पोचली. त्यांना असं सांगायची गरज नाही की हे काम करायचं. आणि अशा सर्व लोकांनाही माहिती आहे की दाजी कोणत्या प्रकारे काम करतात. त्यामुळे दाजींना हे भरघोस मतदान करणार. आणि ही सध्याची महाराष्ट्र नगरची निवडणूक ही जनतेच्या हातात आहे आणि ती जनता पूर्ण करून दाखवली. निश्चितच जनतेच्या हातात मतदान आहे. आणि या वर्षीच्या ज्या निवडणुका आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक नगरसेवकाच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, याविषयी अनेक वृद्ध आहेत, तरुण आहेत, मध्यमवयीन आहेत, या सगळ्यांकडून आपण जाणून घेतल्यानंतर बाहेर मीडियाच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचतो. जनतेच्या भावना काय या आपण पुन्हा एकदा तुम्हाला या मतदारसंघातून उमेदवार हा कसा असावा किंवा या उमेदवाराला उभा केलेला आहे याबद्दलच्या तुमच्या भावना काय? स्थानिक उमेदवार म्हणून आम्ही उभा केलेले आहेत आणि आम्ही जनता संपूर्ण यांना सहकार्य करणार आहे जातील आणि त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून आणायचं आमचं काम आहे. निश्चितच या स्थानिक पातळीवरचे जे रहिवासी तिथले हे जरी बोलता येत नसतं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आम्हाला जाणून घ्यायचे आहेत आणि जाणून घेतलेले आहेत. आपण जर बघितलं की हा जो परिसर आहे इकडे हा आपण बघतोय, हा रस्ता गजबजलेला रस्ता आहे, लोकांना जाता येत नाही आणि येता येत नाही. हा स्वच्छ रस्ता असला पाहिजे. किंवा हे भाजीवाले, पथारीवाले जे रस्त्यावर बसलेले आहेत त्यांनाही कुठेतरी स्थानिक अगदी सुरक्षित जागा मिळाली पाहिजे. महिला मुली आमच्या रात्री अपरात्री येत असतात, कामावर जात असतात. मुंबई म्हणजे घड्याळाच्या काट्यावर चालणारी. प्रत्येक माणूस घड्याळाच्या काट्यावर सेकंदावरती चालतो. 10-5ची लोकल पकडायची, 4-5ची लोकल पकडायची. आणि मग या माणसाला सुरक्षितच जीवन जगता आलं पाहिजे, कुटुंब सुरक्षित असलं पाहिजे, मुलं बाळं सुरक्षित असली पाहिजे. यासाठी इथला उमेदवार स्थानिक लोकांनी निवडलेला आहे हे असं आता आपल्याला या मतदारांच्या भावनेतून जाणून येतं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण एका मतदाराशी संवाद साधतोय. बोला. मी माझं नाव ॲडव्होकेट महादेव मी 1998 पासून या परिसरामध्ये आणि हा व्यवसाय करत असताना आम्ही पाहतोय की आम्ही जे आता अपक्ष उमेदवार दिलेले आहेत ते माझ्या अगोदर 1994 पासून या ठिकाणी पाणी प्रश्न कसा सोडवता येईल, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अनेक आध्यात्मिक कार्यक्रम असतील, अनेक मंडळाचे जे क्रिकेटचे सामने असतील, त्या ठिकाणी हा जो आमचा उमेदवार आहे उदाहरणार्थ आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि सर्वसामान्य माणसासारखा चेहरा असणारे आणि माणसापेक्षा सर्व लहान मुलामध्ये मिळून राहणारे असे आमचे दाजी बाळू यांनी पक्षाकडे आम्ही मागणी केली होती. परंतु आमची दखल न घेतल्यामुळं
शेवटी आमच्या नगरातील काही प्रतिष्ठित लोकांनी एकत्र येऊन आम्ही निर्णय घेतला की आत्ता नाही तर कधी नाही हा निर्णय घेऊन त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही अपक्ष उभं राहा आणि आपण या 2-4 दिवसामध्ये रॅली पाहताय ज्या ज्या गलीमध्ये जाईल त्या गलीमध्ये दाजीचं नाव आहे. सीता कॅम्पमध्ये सुद्धा आमच्या दाजींनी बरीच कामं केलेली आहेत. त्यामुळं दाजींच्या कामाच्या हिशेबानुसार दाजींनी केलेल्या कामाच्या जोरावर आमच्या केसरताई 100% निवडून येतील आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आणि आमचे अपक्ष सीट आणून या स्थानिक प्रस्तावित पक्ष आहेत त्यांना ढळ शिकवणार. निश्चितच या मंडळींनी गुलाल उधळायचं ठरवलं. आपल्याला गुलाल उधळायचं आहे, महिलांना लावायचं आहे, त्यांच्या माता भगिनींचाही सन्मान करायचा आहे आणि या भागामध्ये या परिसरामध्ये दाजी हेच नाव का म्हणजे बाकी काही सांगायची गरजच नाही. या उमेदवाराची ओळख म्हणजे दाजी. कुठल्याही घरात जाऊन बघितलं तर दाजीचं नाव आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्रानगर मानपूरपासून जर विचारलं की दाजीचं घर कुठं तर लोकं येऊन इथं सोडून येतात. एवढी जवळपर्यंत पोहोचलेली ओळख आहे आणि या ओळखीतून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं आहे. आपण आणखी दाजी हे घराघरात पोचलेली व्यक्ती आहे. दाजीच्या माध्यमातून केशर बालगुडे यांना प्रचंड बहुमताने मतदान करा हीच माझी नम्र विनंती आहे. निश्चितच आपण या ठिकाणी महिला आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत. आणि हा जो वर्ग आहे आपण बघतो आहोत हा पलीकडे जर बघितलं हा भाजीपाला आहे कुठंतरी आपल्याला सुरक्षित असली पाहिजे हीच भावना इथल्या मतदारांची आहे आणि ती सोडवण्यासाठी हा इथला उमेदवार त्यांना द्यायचा आहे आणि या उमेदवाराच्या माध्यमातून इथल्या समस्या नागरिकांना सुरक्षितता महिलांना सुरक्षितता द्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.